गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर ही आहे मेथी आणि मेथीची अशी पानं घेतलेली आहेत आणि याचे आता धपाटे बनवायचे आहेत. इकडे एक कांदा कट करून घ्यायचा, इकडे थोडंसं दही आहे त्याच्यामध्ये टाकायला आणि इकडे कोथिंबीर आहे ना स्वच्छ धुवून घ्यायची. आणि पुढे बघा, तर आता याच्यामध्ये ना हा कांदा ॲड करायचा आहे आणि ही कोथिंबीर कटिंग केलेली स्वच्छ धुवून ही पण ॲड करायची आहे. आणि आता ह्याच्यामध्ये ना एक 2-3 चमचे गहूचं पीठ आहे आणि 2-3 चमचे बाजरीचं पीठ आहे, सॉरी. आता हे ना एकत्र करायचं असं. आणि त्याच्यामध्ये ना थोडं दही ॲड करायचं आहे, थोडंसं 1-2 चमचा दही. थोडंसं 1-2 चमचा टेस्टी दही ॲड करायचं आहे, थोडंसं, जास्त नाही. आणि आता याच्यामध्ये ना मसाले टाकून घ्यायचे. ओके, तर आता याच्यामध्ये ना ही जंजीर गार्लिक पेस्ट आहे ही टाकून घेऊ थोडीशी. बस अर्धा चमचा आहे. आणि हा आहे टोमॅटो सॉस आहे, हा पण थोडंसं याच्यामध्ये ॲड करायचा आहे. हा आहे ना धपाटा खाऊन बघा, अगदी टेस्टी होतो आहे. आणि याच्यामध्ये ना थोडी शेजवान चटणी पण ॲड करायची आहे. हे बघा ना, शेजवान चटणी. ओके, हा धपाटा अतिशय टेस्टी होणार आहे, करून खाऊन पहा. आणि याच्यामध्ये आता आहे ना अजून काय ॲड करायचं आहे, चवीनुसार मीठ. आणि आता याच्यामध्ये ना चवीनुसार मीठ टाकायचं आहे. अतिशय टेस्टी होणार आहे हे, थोडक्यात थालीपीठ समजा नाही तर. आणि आता याच्यामध्ये ना पाणी जसं लागेल तसं ॲड करायचं आहे आणि हे सगळं एकत्र चांगलं कालून घ्यायचं आहे. करून पहा, खाऊन पहा. आणि एकदम छोटे छोटे होतात, छान होतात. याच्यात अजून रेड चिली टाकायची आहे, थोडीशी रेड चिली ॲड केली आता याच्यामध्ये. हे असं एकत्र मळून घ्यायचं चांगलं. अतिशय टेस्टी होतात, कारण बघायला हरकत नाही आहे. मेथीचे येते, याला अजून थोडंसं आहे ना पीठ लागणार आहे, हे पातळ झालं आहे. कांदा मिक्सिंग झाला पाहिजे याच्यामध्ये. अजून थोडं पीठ कालवते मी याच्यामध्ये. तर हे अशा प्रकारे मळून झालेलं आहे. आणि आता आहे ना 10 मिनिटाला झाकून ठेवायचं आणि पॅनवर बनवायचं. आता चला पुढे बघूया. आणि इकडे आता पॅन तापायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तेल पण टाकलेलं आहे. आणि आता आहे ना हे बनवून घ्यायचं आहे दामटी टाईप. तर यायला आहे ना, आता कॅमेरा बघायला कोण नाही, तर 2 हाताची गरज आहे. पण पुढे पहा मी कसं बनवते. ओके, अतिशय टेस्टी होते, करून पहा, खाऊन पहा. आणि व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, कमेंट सगळं करा, चॅनलला सपोर्ट करा. ओके, बघा आता पुढे नेक्स्ट. तर हे पहा ह्याप्रमाणे केलेले आहे. कॅमेरा पकडायला कोण नाही त्याच्यामुळं घोटाळा होतो. आणि आता हे ना पलटी करायचं आहे. खूप छान होतं, करून पहा, खाऊन पहा. की तेल उडवण्याची भीती. तेल उडतं, खूप जपून करावं लागतं हे. खूप अतिशय टेस्टी आहे हे.
इझिली नाश्ता हा पटकन होईल असा. आपण हे सगळे नाश्त्यामध्ये पण खाऊ शकतो किंवा इव्हिनिंगमध्ये पण टी बरोबर खाऊ शकतो, दही बरोबर खाऊ शकतो, कशाबरोबर सर्व करू शकतो आपण. आता हे शिजायला थोडा टाइम लागतोय. थोडासा गॅस फास्ट केलेला आहे मी. आणि याला काही एवढं लय मटेरियल लागत नाही आहे. तर आता हे शिजलेलं आहे. आता हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. ओके. न्यू आयटम आहे. तर आता सेकंड बॅच पण अशीच तळून घ्यायची. गॅसचा फ्लेम थोडा मोठा केलेला आहे, थोडा छोटा केला होता. अतिशय इझिली होईना असं आहे, पटकन होता. थोडंसं तळलंय मी, तळल्या टाईपच आहे. याच्यामध्ये काहीच नाही, फक्त मिक्सिंग हे ज्वारी बाजरीचं पीठ आहे आणि थोडं गहू मिक्सिंग केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर, मेथी अँड रेड चिली, शेजवान सॉस अँड टोमॅटो सॉस ॲड केलेला आहे. नॉर्मल दही टाकलेलं आहे आणि चवीनुसार मीठ आणि ते चांगलं एकत्र मळून घेतलेलं आहे. आणि त्याचे दोन हातावर बनवावं लागतं. हे वन हँडनी बनवायच्या कामाचं नाही आहे, 2 हात पाहिजे त्याला. तो कॅमेरा पकडायला कोण नाही आहे, त्याच्यामुळं मला ते दाखवता आलं नाही. ओके, डोंट वरी. आता हे पलटी करायचं आहे. ओके, गेलं तो अजून भाजलेलं नाही, ते चांगलं भाजलं पाहिजे. तर तेल उडते अंगावर खूप. कुठली गोष्ट मेन बनवायचं म्हटलं ना तर तेलाचं खूप काळजी घ्यावं लागते. तेल अंगावर उडतं घसाघस. कुठलंही काम रिस्कीचे, सोपं काहीच नाही. आता मला हे पलटी करायचं आहे ह्या बाजूचं. हे पहा, आणि हे ना कमी तेलामध्ये पण फ्राय होऊ शकतं, असं काही नाही. पण मी थोडं तेल टाकले, मला जास्त तळून पाहिजे होतं, त्याच्यामुळे मी तेल टाकलेले. आणि तुम्हाला बनवायचं असेल ना तर अगदी कमी तेलामध्ये पण बनवू शकता हे. आणि स्वाद तर एकच नंबर सुटलेला आहे याचा. आणि हे ना जवळजवळ शिजायला थोडा 5 मिनटं घेतच, कारण ते आतमध्ये कच्चं नाही लागलं पाहिजे, म्हणून त्याला आहे ना थोडं शिजवून द्यायचं. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टेक केअर.